नवी मुंबईतील घनसोली बस डेपोला भीषण आग लागली आहे। घनसोलीतील आगीमध्ये 2 बस जळून खाक झाल्यात, मात्र इतर बस जळण्याच्या तयारीत आहेत। अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। नवी मुंबईतील घनसोली बस डेपोला भीषण अशी आग लागली आहे। त्या ठिकाणचे आपण दृश्य पाहतोय। धुराचे लोट आकाशात त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नवी मुंबईच्या घनसोलीमधील ही संपूर्ण घटना आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। घनसोलीतील या आगीमध्ये 2 बस या जळून खाक झाल्यात। अग्निशामक दल त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल आहेत। आग विझवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशामक दलाच्या जवानांच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। नवी मुंबईतील घनसोली बस डेपोला भीषण अशी आग लागली। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशामक दलाचे जवान त्या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी किरण डोईफोडे आपल्यासोबत जोडला आहे। किरण, आपण पाहतोय की नवी मुंबईतील घनसोली बस डेपोला भीषण आग लागली। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। आग आटोक्यात आली का, काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच कारण आपण पाहिलं तर नवी मुंबईतील घनसोली येथील डेपोमध्ये अचानक आग लागली। या आगीत 2 बस जळून खाक झाले आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र ही आग कशी लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। आपण पाहू शकतो की या बस डेपोमध्ये सर्व बस हे उभे असताना एका बसलाही अचानक आग लागली। या आगीमध्ये शेजारीच्या 2 बसेस होत्या, त्यांना देखील आग लागली आहे। अजूनही दुसऱ्या बसेसला आग लागण्याची शक्यता होती, पण अग्निशामक दल हे वेळेत घटनास्थळी पोहोचून त्यांनी आग ही आटोक्यात आणली आहे। आता अनेक बसेस पार्किंगमध्ये असल्यामुळे आग पसरू नये यासाठी अग्निशमन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे। नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही। करण, नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। Thank you.